हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जियाविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। युवक काँग्रेस कार्यकर्त्या कांचन कुलकर्णी यांच्या मंगळागौर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। कल्याणमधील सर्वात मोठी मंगळागौर। कल्याण युवक काँग्रेसच्या सरचिटणीस कांचन योगेश कुलकर्णी यांनी प्रभाग क्रमांक 20 आधारवाडी येथील महिलांसाठी मंगळागौर आणि हळदी कुंकू समारंभाचे आयोजन मंगळवारी केले होते। वाडेघर येथील लक्ष्मी मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम पार पडला। मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे। महिलांनी नऊवारी लुगडे नेसून व नाकात नथ, पारंपरिक दागिने घालून विविध खेळाचे प्रकार केले। वटवाघूळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, भिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटा पागोटा, साळुंकी, गाठोडे, लाटाबाई लाटा, घोडाहाट, करवंटी झिम्मा, टिपऱ्या, गोफ, सासू सून भांडण, अडवळ घुम पडवळ घुम, सवितीचे भांडण, दिंड, घोडा आदी खेळांचा यात समावेश होता। या खेळांमध्ये परंपरागत चालत आलेल्या लाट्याबाई लाट्या, सारंगी लाट्या, आठुडं केलं गठुडं केलं आदी गाणी म्हणण्यात आली। कल्याणमध्ये प्रथमच एवढ्या भव्य प्रमाणात मंगळागौर कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमात महिलांवर बक्षिसांची खैरात करण्यात आली। या महिलांमध्ये लकी ड्रॉ घेण्यात आले। यात सपना तेल यांना प्रथम पारितोषिक म्हणून सोन्याचा नेकलेस व पैठणी देण्यात आली, तर दुसरा क्रमांक पटकाविणाऱ्या रुपाली धीरज यांना सोन्याचे कानातले व पैठणी, तिसऱ्या क्रमांकाच्या विजयी ठरलेल्या जयश्री शेलार यांना सोन्याची अंगठी व पैठणी देण्यात आली। सर्वात चांगला उखाणा घेणाऱ्या जगताप यांना चांदीचे नाणे आणि पैठणी देण्यात आली, तर दर्शना भोईर यांना सर्वोत्तम पारंपरिक वेशभूषेसाठी विशेष पारितोषिक म्हणून सोन्याची नथ व पैठणी प्रदान करण्यात आली। विजेत्या महिलांना आयोजिका कांचन कुलकर्णी यांच्या हस्ते गौरवण्यात आले। विशेष म्हणजे कार्यक्रमास आलेल्या प्रत्येक महिलेस आकर्षक असे वाण देण्यात आले। कल्याणात मंगळागौर कार्यक्रमात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात बक्षिसे देण्यात आली। यावेळी युवक काँग्रेसचे भिवंडी लोकसभा अध्यक्ष ब्रिज दत्त, नगरसेवक शिल्पा शेलार, जान्हवी पोटे आदी पदाधिकाऱ्यांसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निकिता पटेल, विजय भोसले, जयवंत आराज, शकील खान आदींनी विशेष मेहनत घेतली। तर या होत्या सविस्तर घडामोडी। पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी। तोपर्यंत धन्यवाद।